ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे। याबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटाला निशाणा साधलाय। राजू पाटील म्हणाले की ज्या प्रमाणात त्या लोकांमध्ये भ्रष्टाचार फोफावला होता, कुठेतरी फडणवीस त्याला आळा घालतायत। फडणवीस चांगलं काम करत आहेत, 40% अबोवने काम केले दिली जात आहेत, त्याची देखील चौकशी झाली पाहिजे। फडणवीस चांगलं काम करत आहेत, चांगल्या कामाचं स्वागत झालं पाहिजे। पैसे जनतेचा आहे, घोटाळा करून पैसे कमवणार, त्यातून राजकारण करणार। 2.5 वर्षात टेंडर घोटाळे झालेत, त्याची चौकशी करायला 5 वर्ष देखील कमी पडतील असा टोला मनसेने राजू पाटील शिवसेना शिंदे गटाला लगावलाय। सुरू आहेत आणि संजय शिरसाट असतील, त्याच्याबरोबर रोहित पवार असेल, यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या या कामाचं स्वागत केलेलं आहे। निश्चितच चांगल्या कामाचं स्वागत व्हायलाच पाहिजे। पैसा जनतेचा आहे। आज तुम्ही बघितले की लाडक्या बहिणीला होळीला काहीतरी साडी पण देणार आहेत। मग इलेक्शन आता येणार आहेत का? येऊ पण शकतात। हे सगळं घोटाळा करून हे पैसे कमावणार, सगळं चालणार आणि त्याच्यातनं राजकारण करणार, हेच चालू आहे। आणि ज्या 2.5 वर्षात जे घोटाळे झालेत, हे टेंडर घोटाळा बोलू शकतो आपण। कामं देऊन हे करायचं, त्याची चौकशी करायला यांना 5 वर्षही कमी पडतील। त्याने काही मंत्री असे होते, माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्याक विभागाचा जो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडनं पैसे मागितले जायचे। माझे स्वतःचे काही निधी रखडले होते, आता झाली ती गोष्ट। परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता, कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा घालतायत आणि खरंच चांगलं काम करतात आणि असंच असायला पाहिजे। अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत। 40-40% अबोवमध्ये जी कामं गेलेली आहेत, हे टनेल वगैरे आणतात 20-20 हजार कोटीचे, ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात, त्याची चौकशी लावावी। बरंच काही निघेल। दुसरी गोष्ट, कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।